आता यवतमाळमधनं धक्कादायक बातमी। राळेगावात आदिवासी मुलींची तस्करी होते। आता गंभीर आरोप केलाय भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी। अल्पवयीन मुलींना परराज्यात विकलं जात असल्याचा गंभीर आरोप करत देहव्यापार, मानवी तस्करी यासारखे गंभीर प्रकार सुरू आहेत अशी धक्कादायक बाब प्रफुल्ल चव्हाण यांनी सांगितलेली आहे। एक ऑडिओ क्लिप आमच्या हाती लागली। त्या ऑडिओ क्लिप अतिशय गंभीर आहे। त्याच्यातला संवाद अतिशय गंभीर आहे की कशा पद्धतीने या परिसरातल्या गरीब मुलींना आमिष दाखवून, पैशाचं आमिष दाखवून, त्यांना मोठमोठे स्वप्न दाखवून त्यांची मानव तस्करी करणे, 15 वर्षाच्या मुलीला 45 वर्षाच्या 50 वर्षाच्या पुरुषाला विकणे, त्याचं खोटं लग्न करून देणे, तिचं पुढे ह्युमन ट्रॅफिकिंग करणे असंही आहे। याच्यामध्ये लव जिहादचा एक अँगल आला आहे। कारण या ऑडिओ क्लिपमध्ये असं लक्षात आलं की मजहर कुरेशी आणि त्याची मिसेस हे दोघं हे पूर्ण सिंडिकेट चालवत आहेत आणि या सिंडिकेटच्या माध्यमातून हिंदू मुलींचं धर्मांतरण करणे आणि त्यांना पुढे वेश्या व्यवसायात करणे अशी शंका यामध्ये उपस्थित होते आहे। दरम्यान चव्हाण यांच्या आरोपांची आदिवासी विकास मंत्र्यांकडून दखल घेण्यात आली आहे। मंत्री डॉक्टर अशोक उईकेंनी अपर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे। या प्रकरणी पोलीस अधीक्षक अशोक थोरातांना तपासाच्या सूचना देण्यात आल्या। याच्यामध्ये एक जो मजहर कुरेशी जो मुख्य आहे त्याला पोलिसांनी काल चौकशी कामी ताब्यात घेतलं। दुर्दैवाने पोलिसामधल्या एका अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्याने त्याला सोडण्याचं महापाप केलं, परंतु लगेच मग तो पांढरकवड्यातून तेलंगणा इथे पळून जात असताना पुन्हा त्याला सायंकाळपर्यंत अटक करण्यात आली। परंतु जर पोलीस प्रशासनातले काही कर्मचारी अधिकारी अशा पद्धतीने या आरोपींना सहकार्य करत असेल तर 100% ही गंभीर बाब आहे आणि याच्यासाठी आम्ही त्यांच्या त्या अधिकाऱ्याची तक्रार पण केली आहे आणि 100% त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।